धुळ्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर इथे काही टवाळखोर शाळकरी मुलींची छेड काढत असल्याचा प्रकार समोर आला। गेल्या 2 दिवसांपासून पीडित मुलींच्या कुटुंबियांनी तक्रार देऊन सुद्धा पोलिसांकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचं समोर आलं। संतप्त पालकांनी पोलीस ठाणं गाठलं। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तिथून न हलण्याचा निर्णय घेण्यात आला। पोलीस स्टेशन बाहेर यावेळी ठिय्या मांडण्यात आला। नंबर नाही आहे, धमकी आली। नंबर भेटून जाणार तुम्हाला, सगळे मोबाईल सगळे नंबर वगैरे त्याचा मित्रांनी नंबर लिहिला म्हणे तुला रिजेक्ट करस मी ते कळल्या पोलीस केस करा जो कोणी दोषी असेल तो आमचा असेल 100% त्याच्यावर कारवाई होईल। कोणाला आम्ही सोडणार नाही। जो कोणी त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर 100% आम्ही कारवाई करणार नाही। त्याच्यावर 100% कारवाई करणार, 100% त्याच्यावर कारवाई करणार। तुम्हाला असं द्या का त्याच्यावर कारवाई होणार पीडित मुलींच्या पालकांनी यावेळी काय म्हटलं तेही पहा। मी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनला आलेलो आहे। काल आम्ही आलेलो होतो। आम्ही जवळजवळ 4 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली, 3 आरोपींविरुद्ध, आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होते। त्यांनी तक्रार वगैरे नोंदवून घेतली, पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये इथं दिसत नाहीये। आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस, कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते। म्हणजे पोलीस स्टेशनमधून निघून त्यांची इतकी मुजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले। आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला, ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे। आणि SP साहेब आल्याशिवाय किंवा SP मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही हे आंदोलन इथून काढणार नाही। आणि प्रशासनाला पण विनंती, आणि अशाच या रोड रोमियांना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे। पालकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, 2 आरोपींना बेड्या देखील ठोकल्या। या प्रकरणातील त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे, पण पोलिसांनी अटक केलेल्या रोड रोमियोंची कॉलेज परिसरातून धिंड काढली। यामुळे आरोपींची मस्ती जिरली। या टवाळखोरांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे।